नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण अमेरिकन नट्स फ्रूट आईस्क्रीम करणार आहोत। अतिशय छान अशी बाहेर जशी मिळते तशीच क्रीमी टेक्स्चरची ही आईस्क्रीम तयार होते व महागडे आईस्क्रीम बाहेरून आणण्यापेक्षा घरीच आपण छान पद्धतीने आईस्क्रीम तयार करू शकतो। तर चला यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। पाव लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतला आहे, मिल्क पावडर, पावडर शुगर आणि कॉर्नफ्लॉवर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, आपण जे नाश्त्याला चमचा वापरतो तो मोठा चमचा आहे, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर व 2 टेबलस्पून पावडर साखर। सर्व पावडर आपण दुधामध्ये छान मिक्स करून घेऊयात। गॅसच्या फ्लेमवरती आपण हे दूध ठेवून घेऊन सतत चमच्याने हलवत आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे, घट्ट करून घ्यायचं आहे। हळूहळू चमच्याने आपण हे दूध हलवत राहूया। कंटिन्यू हे दूध आपण हलवूया, नाहीतर पातेल्यामध्ये हे दूध खाली चिटकेल। सतत हलवत आपल्याला हे मिश्रण छान उकळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान हळूहळू घट्ट होऊन मिश्रण छान उकळत आहे। या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करून चमच्याने सतत हलवत हे मिश्रण थंड करून घेऊया। हे दुधाचे मिश्रण थंड होईपर्यंत आपण काही ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया। काजू, बदाम आणि पिस्ता आपण हे ड्रायफ्रुट्स हलके भाजून घेऊया। लवकर भाजले जातात तर सतत चमच्याने हलवत हे आपण भाजून घेऊया। ड्रायफ्रुट्स भाजून घेतल्यामुळे एक छान चव येते। हे लाल मनुके व काळे मनुके मी काढून बाजूला ठेवले आहेत। फक्त आपल्याला बदाम, काजू आणि पिस्ता भाजून घ्यायचे आहे। हे 2-2 चम्मच मी घेतलेले आहेत। आपण छान हे भाजून खमंग वास येत असेल तर आपण लगेच ड्रायफ्रुट्स काढून घेऊया। चोको चिप्स असतील तर चोको चिप्स घ्या। माझ्याकडे हे मिल्क कंपाऊंड आहे, याचं मी थोडंसं चॉकलेट कट करून घेत आहे। तुमच्याकडे चोको चिप्स असतील तर तुम्ही ते घ्या, नाही घेतले तरी चालेल। हे 1 कप व्हिपिंग क्रीम घेतला आहे। एकदम थंड असं हे व्हिपिंग क्रीम आहे। हे लिक्विड फॉर्म मध्ये झाल्यानंतर आपण हँड मिक्सीने किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मिक्सरमध्ये फिरवून घेऊन ही क्रीम आपण फुगवून घेऊया। मी येथे हँड मिक्सीने हे फुगवून घेत आहे। हे व्हिप क्रीम मी 3 ते 4 मिनिट झाले। या तयार मिश्रणामध्ये आपण 1 पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया। हे आहे मिल्क मेड आपण 2 टेबलस्पून टाकून घेऊया। जर मिल्क मेड आपल्याकडे नसेल तर 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेऊया व 2 चमचे पावडर साखर टाकून घेऊया। व या मिश्रणामध्ये आपण करून घेतलेलं मिश्रण जे होतं दूध, मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर याची जी पेस्ट आहे ही पण आपण यामध्ये टाकून घेऊन फिरवून घेऊया। सर्व मिश्रण एकसार छान मिक्स करून घेऊयात। हँड मिक्सीने किंवा तुम्ही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून पण फिरवून घेऊ शकता। सर्व मिश्रण छान फुगून तयार होईपर्यंत आपल्याला मिश्रण छान तयार होऊन फुगून तयार झाले आहे। कुठल्याही तुम्ही प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये किंवा माझ्याकडे इथे ब्रेड बॉक्स आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घेऊया व हे ओतलेलं मिश्रण टाईट झाकण लावून घेऊन फ्रीजर मध्ये 1 ते 1.5 तास ठेवून घेऊन आपण परत काढून घेऊयात। हे आईस्क्रीम बेस 1 ते 1.5 तास झाला आहे, मी काढून घेतला आहे। सेमी सेट झाला आहे। यामध्ये मी भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स, लाल मनुके, काळे मनुके टाकून घेत आहे व हे आहे जेली। हे जेली मी विकत आणलेलं जेली आहे। कुठल्याही केकचं मटेरियल भेटतं त्या शॉपमध्ये तुम्हाला हे जेली मिळून जाईल। नाही मिळाल्यास आपल्याकडे क्रिस्टल जेलीचं पॅकेट भेटतं, ते पॅकेट घेऊन 1 वाटी उकळतं पाण्यामध्ये 1 चमचा आपण हे क्रिस्टल पावडर टाकून घेऊया व त्यामध्ये चमच्याने छान क्रिस्टल मिक्स करून घ्यायचं आणि ते 1 तास फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं। सेट झाल्यानंतर बारीक कट करून यामध्ये तुम्ही आईस्क्रीम मध्ये टाकून घेऊ शकता।
या आईस्क्रीम वरती काही जेलीचे काप, काही ड्राय फ्रुट्स व चोको चिप्स असतील तर चोको चिप्स टाकून घेऊया। मी इथे मिल्क कंपाऊंडचे बारीक काप करून घेतले आहे, ते टाकून घेत आहे। जर नसतील तर नाही टाकले तरी चालेल। ह्या चोको चिप्स मुळे किंवा चॉकलेट्स कापमुळे एक छान वेगळी टेस्ट येते। या भांड्याला कव्हर करून आपण परत एक 3-4 तास हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजर मध्ये ठेवून देऊया। 3-4 तासांनी मी आईस्क्रीम छान सेट झाले आहे। स्कूपने मी आईस्क्रीम काढून घेत आहे। हे आईस्क्रीमला सेट व्हायला जास्त वेळ लागत नाही। छान अगदी क्रीमी टेक्स्चर मध्ये आपले हे छान स्मूथ आईस्क्रीम तयार झाले आहे। तुम्ही पण ही आईस्क्रीम रेसिपी नक्की तयार करून पहा।